आपल्या मुलाने अभ्यासात मागे पडू नये म्हणून त्यांच्या चांगल्या फ्युचरसाठी त्यांना शिकवणी कोचिंग क्लास पालकांकडून लावले जातात. बरेचसे पॅरेंट त्यांच्या मुलांना शाळेनंतर एक्स्ट्रा क्लासेस देखील सुरू करतात. पण आता मात्र तसं होणार नाहीये, कारण शासनाच्या निर्णयानंतर आता अनेक विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास बंद होणार आहेत. शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर तातडीने हे बदल लागू केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातले 16 वर्षाखालच्या मुलांचे कोचिंग क्लासेस म्हणजे शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं. केंद्राने आखलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 16 वर्ष वयाखालील विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. इतकंच नाही, त्यामुळे आता कोचिंग क्लासेस मध्ये चांगले मार्क आणि पहिल्या नंबरची वगैरे हमी सुद्धा देऊ शकणार नाहीये. त्यामुळे हा निर्णय का घेण्यात आला? निर्णय काय आहे? कोचिंग सेंटरच्या नोंदणीसाठी काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत आणि त्या काय आहेत हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी. पहिल्यांदा आपण बघू की केंद्र सरकारने हा निर्णय का घेतला. केंद्र सरकारने 18 जानेवारीला हा मोठा निर्णय घेत कोचिंग सेंटरच्या मनमानी कारभाराला लगाम लावला आहे. सरकारने खासगी शिक्षण संस्थांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी करत आदेश दिला की 16 वर्ष वयापेक्षा कमी वयाचे विद्यार्थी कोचिंगला जाऊ शकणार नाही. सरकारनं म्हटलं आहे की या आदेशाचं उल्लंघन केल्यास 1 लाखाचा दंड आकारला जाईल. त्याबरोबरच कोचिंग सेंटरची नोंदणी सुद्धा रद्द केली जाईल. अलीकडेच कोटाच्या कोचिंग सेंटरमध्ये आणि काही इतर मोठ्या केंद्रांमध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल एक्झामची तयारी करणाऱ्या मुलांनी आपले जीवन संपवल्याची प्रकरण समोर आली होती. पालकांनी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आला आहे व एकट्या कोटामध्ये 26 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं. त्यामुळे कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचं एक कारण समोर आलं आहे. दुसरीकडे गेल्या काही वर्षात प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्या फीज मध्ये झालेली वाढ आणि लोकांना फसवणारी आश्वासनं लक्षात घेऊनच या सर्व गोष्टींना आवर घालण्यासाठी कायदेशीर चौकटीची गरज लक्षात घेतली आणि हा निर्णय जाहीर करत त्यावर केंद्राने मार्गदर्शक तत्व जारी केली असं सांगण्यात येत आहे. आता या मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत हे आपण सविस्तर पाहूयात. सरकारच्या निर्णयानुसार कोचिंग क्लास किंवा संस्थांकडून विद्यार्थ्यांना चांगले गुण आणि रँकिंगची हमी दिली जाऊ शकत नाही. 16 वय वर्ष खालच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही. त्यांचा प्रवेश हा 12वीची परीक्षा संपल्यानंतरच होणार आहे. तसेच पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी क्लासचा दर्जा, रिझल्ट आणि त्यांचा क्लेम करणारी कोणतीही ऍडव्हर्टाइजमेंट कोचिंग क्लासला करता येणार नाही. कोचिंग क्लास कडून प्रत्येक सिलेबससाठी घेण्यात येणाऱ्या ट्युशन फी मध्ये ट्रान्सपरन्सी असायला हवी आणि ती वाढली जाणार नाही, त्याची पावती द्यावी लागेल. 16 वर्ष वयावरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर जर त्या विद्यार्थ्याने क्लास मध्येच सोडला तर राहिलेल्या वर्षाची फी 10 दिवसाच्या आत परत करावी लागेल. विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये राहत असतील आणि हॉस्टेलची फी आणि मेसची फी सुद्धा परत करावी लागेल. कोणत्याही कोचिंग क्लासेसमध्ये किंवा त्या ऑर्गनायझेशनकडून डिग्रीपेक्षा कमी एज्युकेशन एलिजिबिलिटी असलेल्या शिक्षकांना अपॉइंट केलं जाऊ शकत नाही. कोचिंग सेंटरच्या वेबसाईटवर तिथे शिकवणाऱ्या प्राध्यापकांची पात्रता आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी मेन्शन करावा लागेल. हॉस्टेलमध्ये काय काय सुविधा असतील आणि फी किती असेल याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल आणि तेथील मुलांची मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसंच त्यांच्यावर चांगले मार्क किंवा ग्रेड आणण्यासाठी कोणतंही दडपण असणार नाही. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांना मदत करण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागेल. कोचिंग सेंटरमध्ये मेंटल हेल्थ ऍडव्हर्टाइजमेंटसाठी योग्य ते माध्यम असावं. काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट यांची नावं आणि काम करण्याची वेळ पालकांना कळवावी लागेल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक मानसिक आरोग्य विषयावर प्रशिक्षण देखील देऊ शकतात. ज्या कोचिंग सेंटरच्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यांना प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल. त्याचा अर्थ प्रत्येक केंद्र स्वतंत्र कोचिंग सेंटर सारखे मानले जाईल. नोंदणीसाठी सरकार एक वेब पोर्टल देखील तयार करणार आहे. आता यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोचिंग क्लासेसमध्ये 5 तासापेक्षा जास्त वर्ग होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शाळा किंवा इतर ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोचिंग क्लास घेता येणार नाही. दिवसात 5 तासापेक्षा जास्त क्लास चालणार नाही. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा एक क्लास होणार नाही. विद्यार्थी आणि शिक्षकांना आठवडाभर सुट्टी मिळेल. सणासुदीच्या काळात कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांना कुटुंबासोबत वेळ देईल. आता हे नियम पाळले नाही तर काय शिक्षा होईल? मार्गदर्शक तत्वानुसार नोंदणी न केल्यास आणि अटी शर्तीचं उल्लंघन केल्याबद्दल कोचिंग सेंटरला मोठा दंड भरावा लागेल. पहिल्या वेळी 25,000 रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 1 लाख रुपये दंड आणि तिसऱ्या होणाऱ्या गुन्ह्यासाठी नोंदणी रद्द करण्यात येईल. मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनामध्ये असे देखील म्हटले आहे की कोचिंग सेंटरची चाचणी आधी विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचे सिलेबसची माहिती द्यावी लागेल. त्या करिअर इतर पर्यायही सांगितले पाहिजे. वेळोवेळी
वेळोवेळी वर्कशॉप आयोजित केले पाहिजेत. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी कोचिंग क्लासेसने त्यांना आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आता यामध्ये केंद्राने राज्य सरकारकडे सुद्धा काही जबाबदारी सोपवली आहे, ती कुठली ते पाहूयात. कोचिंग संस्थांचं योग्य निरीक्षणासाठी सरकारची मार्गदर्शक तत्व लागू झाल्यापासून 3 महिन्याच्या आत नवीन आणि आधीपासून असलेल्या कोचिंग संस्थांची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित मार्गदर्शक तत्वाचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी देखरेखीची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवण्यात आली आहे. आणि तुमची हे नेमकं वय काय आहे, कोचिंग क्लासनं तुम्हाला कोणती हमी दिली आहे का, या सर्व गोष्टीचा विचार करून आता तुम्हाला तुमच्या मुलांना कोचिंग सेंटर मध्ये भरती करावं लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.